सकाळी सकाळी म्हणलं इकडं तिकडे राऊंड मारावं, सकाळी घराच्या आजूबाजूला फिरावं म्हणलं तर पावसाळ्यातही तेच आणि उन्हाळ्यातही तेच. बघा काय निघालं आहे, भीतीचं वातावरण आहे. साप, बिबट्या असं काही येऊ शकतं. आपण भले किती किती घनदाट जंगलामध्ये राहू द्यात, किती पब्लिकमध्ये राहू द्यात, तरी पण आहे ना असं काही ना काही निघतच राहतं. विंचू, आता पावसाळ्यामध्ये येणारे जंतू, जीव किंवा बऱ्याच गोष्टी आहेत अशा. तर सकाळी सकाळी अशी फिरायला गेली तर बघा बाहेर सापाचं पिल्लू नाही म्हणायला लागेल, पण खूप मोठा साप आहे हा, बारीक नाही. व्हिडिओमध्ये आहे ना बारीक दिसत आहे पण खूप मोठा आहे आणि असा पुढे पुढे चाललेला आहे तो, म्हणजे तोही तेवढाच घाबरलेला आहे. सापाचं एक वैशिष्ट्य आहे, आपणही घाबरलेला असतो, तोही आपल्याला घाबरलेला असतो. पण कधी कधी काही साप आहे ना डेअरिंग करून आहे ना हे करतात, चावतात. तर खूप भीती वाटली होती अशी साप. बघा तुम्ही पण लक्ष देत जा आणि लहान मुलांना एकटं घराबाहेर सोडू नका, कारण असे प्रकार खूप घडतात आणि मी तर खूप घाबरली होती बघा.